भावाने काढलं आपल्या टॅटू दाखवतो तुम्हाला. काढायचं असते वरचं. नाही त्या ॲटोमॅटिक निघल. हो शेर किंग आहे ना किंग. मी पण किंगच आहे ना त्यामुळे ते काढलं. आयुष्यात तू स्वतःला बोलतोस की लोक तुला बोलतात? लोकच मला बोलतात डॉन म्हणतात डॉन. काहीच माझ्या गाडीसोबत एक हादसा झाला म्हणजे हे तर काय नॉर्मलच आहे. माझा हा पाठचा ब्रेक आहे गाडीचा. तो हा बघा पूर्ण गाडीला टेकतोय, पाठी टेकतोय, गाडीला ब्रेकच लागत नाही. हॅलो. हा असा विषय आहे. एक गाडीचं काम निघालं आहे आणि दुसरं काम असं आहे हे बघा. कसं काय पडला तू? पडलं नाही ते आठवण निघालं रे. वेल्डिंग निघालं, त्याला गॅस वेल्डिंग मारायचे. असं रस्त्यात ऑफ रोडिंग. आता हा रोड तरी चांगला आहे, ह्या रोडला काय गाडीचा आवाज येत नाही. पण ऑफ रोडिंगला जर कधी गाडी घेऊन गेलो म्हणजे असं बिना रस्त्याचं असेल खटखटीत असेल तर सगळं कसं असं वाचतं. चल तर काय आता बघा त्याची पोच बघा. आणि पुसून काय होतं सांग मला. आपण माहिती ते हे करतो जास्त ब्रेक मारतो जास्त आपण त्यामुळे. मग आपल्या छोट्या गाड्यांसारखं ह्यानं ब्रेक वाड्या असतात. तू ब्रेक मारल्यावर गाडी धुवाय नाही मग काय होतं? तू काळ बाहेर पडतं बघ. ब्रेक मारल्यावर गाडी धुवायने गाडी धुवायला तर ब्रेक मारतच नाही. कॉमन सेन्स. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर खूप दिवसांनी आपली आज भेट होते. म्हणजे नाही म्हटलं तरी पण सूरजच्या बड्डेला मी शेवटचा व्लॉग बनवला होता. त्यानंतर माझी शूट वगैरे चालू झाले वेडिंगचे, त्यामुळे मला काय व्लॉग करता येत नव्हते. सूरजचा बड्डे काहीतरी 11 तारखेला होता आणि आज तारीख आहे 1 डिसेंबर. नाही म्हटलं तरी 19 दिवस काय व्लॉग नव्हता. तर पुन्हा एकदा आलो व्लॉग घेऊन आणि बघू आज जाते जरा मित्रांसोबत. पूर्ण ग्रुप भेटू आज पूर्ण आणि काहीतरी फन मजा मस्ती करू. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि ह्या 19 दिवसामध्ये मला खूप असे DM मला मॅसेज आले, कॉल आले की दादा तू व्लॉग का टाकत नाहीस, तू यूट्यूबचे व्लॉग बंद केलेस वगैरे काय. तर मी यूट्यूबचे व्लॉग वगैरे बंद नाही केले. सर्दी वगैरे झाले जाम, आजारी वगैरे पडतो आहे मी. ह्या 19 दिवसामध्ये खूप काय सगळं घडले. आजारी पडलो, शूटमध्ये बिझी, ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं काय. त्यामध्ये मुंबई साईडला पण शूट केलं एक, तो पण व्लॉग शूट केला आहे पण तो मी अजून पोस्ट नाही केला, एडिट नाही केला आहे. तर आज म्हटलं काल शूटमधून फ्री झालो तर आज एक नाही म्हटलं तरी एक अजून 7-8 दिवस तरी माझं शूट नाही आहे काय 8-9 तारखेपर्यंत. एक नंबर वाटतं आहे, क्लायमेट एक नंबर झालं आहे. आणि हा इकडे आपला आहे मुंबई गोवा हायवे. तर चला उशीर होते जास्त. अजय तिकडे वाट बघतोय, जाऊ लगेच अजयच्या इथं आणि अजयला घेऊन डायरेक्ट KPमध्ये बाय. तर जायचं आता आम्ही आलो मुरादपूर रोडला आणि यांनी आम्हाला सांगितलं फोन करून की मुरादपूर रोडला ये. इथं कोणाचाच पत्ता नाही, कोणच नाही इथे. फोटो बोल नको. मी आता अजय आणि मी दोघं इथे आलो. ही अजयची गाडी, ही अजयची गाडी, ही माझी गाडी. भावाने काढलं आपल्या टॅटू दाखवतो तुम्हाला. काढायचं असते वरचं. नाही त्या ॲटोमॅटिक निघल. हो शेर किंग आहे ना किंग. मी पण किंगच आहे ना त्यामुळे ते काढलं. आयुष्यात तू स्वतःला बोलतोस की लोक तुला बोलतात? लोकच मला बोलतात डॉन म्हणतात डॉन. तर काहीच माझ्या गाडीसोबत एक हादसा झाला म्हणजे हे तर काय नॉर्मलच आहे. माझा हा पाठचा ब्रेक आहे गाडीचा. तो हा बघा पूर्ण गाडीला टेकतोय, पाठी टेकतोय, गाडीला ब्रेकच लागत नाही. हॅलो. हा असा विषय आहे. एक गाडीचं काम निघालं आहे आणि दुसरं काम असं आहे हे बघा. कसं काय पडला तू? पडलं नाही ते आठवण निघालं रे. वेल्डिंग निघालं, त्याला गॅस वेल्डिंग मारायचे. असं रस्त्यात ऑफ रोडिंग. आता हा रोड तरी चांगला आहे, ह्या रोडला काय गाडीचा आवाज येत नाही. पण ऑफ रोडिंगला जर कधी गाडी घेऊन गेलो म्हणजे असं बिना रस्त्याचं असेल खटखटीत असेल तर सगळं कसं असं वाचतं. त्याच्यावर आपण गाणं म्हणायचं ना मध्ये ते असं वाजायला लागलं ना आपण त्याच्या म्युझिकवर गाणं म्हणायचं. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हे टॅलेंट फक्त अजय जाधव यांच्याकडेच आहे. टिंग 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 टिंग. तर एवढं गाडीचं काम निघालं आहे. काय विषय माझ्या या गाडीवर सांगतोय खर्च किती गेला. त्या गाडीला सांगतो किती गेलं? बरोबर गाडीवर 55,000 रुपये खर्च केला. आणि घेतलीच कितीला? घेतली कितीला? घेतली 50ला पण नाही 30ला घेतली होती. हायला 55,000 खर्च केला. नाच करते काय. असं म्हणजे गाडीला काय झालं की आमच्या मुलांना लय जीवास लागतं. म्हणजे असं एक स्वतःपेक्षा आम्ही जास्त गाडीनं झुकतो. आणि हे गाडीला माझ्या गाडीला असं झाल्यापासून असं वाटतंय जेवण सोडले. जेव्हा नाही असं वाटतं की कधी मी माझ्या गाडीचं काम करतोय आणि माझी गाडी परत एकदा सुंदर दिसते नाही त्याच वेगाने भागते वेगाने धावते. असं काय प्रॉब्लेम नाही. इंजिनमध्ये पण थोडंसं असं कर आवाज येतोय. तर इंजिनचं पण काम निघालं थोडंफार. आय थिंक कुरकुरे ठेवले असतील इंजिनमध्ये. कुरकुऱ्याचं पॅकेट अडकलं असं मला असं वाटतंय. टेढा आहे पण मेरा आहे. कडकर वाजते म्हणून काय गाडी पुसायचा फडका त्याने तू चप्पल पुसतोय. मग गाडी पण माझी चप्पल पण माझीच नाही. अरे मग तेच फडका तू नंतर त्या फडक्यानंतर तू जे गाडी पुसणार आहे चपलेच्या याच्याने
भावा तुला काय वाटतं की नाही? आणि दोन गाडीला फडके जातो आहेत ना. हा बघ, एक इकडं आहे या लव्हेंडर आणि इकडल्या साईडला हा राखाडी कलर. मग तू आता राखाडे कलरनी चप्पल पुसलीस आणि लेव्हेंडर कलरनी बाईक पुसणार. हो वा, नाद करते. नाद करते काय. भारी भारी भारी. तेव्हा ही गाडी बघून ना लोक आपल्याला ओळखतात. काल मी घाटातून आलो आणि एक ताई होती, ते त्याच्या भावाची मागे बसली होती. हवं 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 हवं. चिंगळी आली चिंगळी. आता याचे पाय पोचतो का बघा, फक्त पाय नाही पोचणार. डायरेक्ट स्टँड मारते. गाडीवरती बसून दोन्ही पाय टेकून दाखव मला. काय 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 जर पटकन फोटो काढ. तुझा आजा का तू हिरो आहे? ये लवकर ये. अरे ये सांगतो उशीर काढ. ये लवकर. काय काय करेल आणि काय काय नाही. फोटो बघा, भावाचं रील आहे रील. ते ऑटोमॅटिक कट होतं बॅकग्राऊंड, म्हणजे हे होतं ब्लर होतं. फिनान्स होतो. कडक रे. 85 ला काढा. तर काय आता बघा त्याची पोच बघा. हा, ये. स्टार्ट. तुझा कॅमेरा नको येऊ दे. तो कट कर. आपला हा कॅमेरा महत्वाचा नाही, हे फोटो महत्वाचे आहेत. हा हो. काय कसं वाटतं सांगते. ठीक आहे चांगलं वाटतं. तो बोलतो मी शेअर आहे म्हणून मी शेअर काढले. नाही मी नाही फक्त म्हणावं दे ना. मांड्यान काय हुंदीर काढावा. मांड्यान काय हुंदीर काढावा. अरे इथं पण किंग. हॅलो. अरे मी आताच बघितले हे. भेटे किंगला त्याला जरा कलर कर की नाही. मग किंग त्याला कलर कर. कसं कसं डल झाला बघ कलर. डल कसा होईल बाबा तो. काय नाही डल झालाय. हे बघ मॅट आहे तो. हे बघ इथं जरा कलर हे झालाय. किंग गाडी नाही रे. हे बघ इथं कलर जरा हे झालाय. हे बघ इथं पण झालंय, इथं पण झालंय. गाडी गरिबांची. आता आता तर किंग बोललास. किंगकडे पैसा भरपूर असतो. मी जातो नंतर येतो. जा जा. तर गाईज आता आलो इथे सूरजच्या घरी जात होतो, पण सूरज गेला त्याच्या काकीला आणायला. मुंबईतनं काकी आली त्याची, आणि आपल्याला भेटले खिक्की. खूप दिवसांनी खिक्की आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे. म्हणजे मीच खूप दिवसांनी ब्लॉग करतो आहे. तर हे काय नेहमीच फिरत असतात, सगळे ब्लॉग करत असतात, पण मी यांच्यामध्ये नसतो. खूप दिवस तुम्ही पण मला सूरजच्या ब्लॉगमध्ये बघितलं नसाल, कारण की माझे पण सध्या शूट वगैरे चालू होते तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे. आणि आत्ता शूटला म्हणजे आत्ता ब्लॉगला जायचं होतं, पण तो आपापल्या कामामध्ये आहे आणि हाच एकटाच फ्री आहे. ती येऊन बसला आहे सगळ्यांची वाट बघत, पण इथं कोणच नाही. आणि आपला हा साईडला आहे आपला मुंबई गोवा हायवे, आणि इथं आपण हा प्लेस तुम्हाला माहिती असेल, इथे सूरजचा बड्डे आपण सेलिब्रेट केला होता. हे आपले सूरज आणि धुरला उडाला होता धुरला. तर तो ब्लॉग माझा शेवटचा ब्लॉग होता 11 तारखेला. नमस्कार. आणि मला दुसरा विषय असा आहे की माझ्या मोबाईलचा स्टोरेज पण फुल होतो, त्याच्यामुळे मला काय ब्लॉग करता येत नाही. आणि जरी ब्लॉग ह्याच्यामध्ये आपल्या या DJIच्या कॅमेऱ्यामध्ये समजा ब्लॉग शूट केला, ते एडिटिंग करायला फक्त मोबाईलमध्येच लागतं. म्हणजे PCला पण एडिट होऊ शकतं, पण आपल्याकडे PC नाही आहे, आपण गरीब माणसं. तर मोबाईल एडिटिंग करायला लागतं, आणि मोबाईलचा स्टोरेज फुल असल्यामुळे इकडचे व्हिडिओज तिकडं क्लिप मोबाईलला घेता येत नाहीत, कारण की मोबाईलचा स्टोरेज फुल असल्यामुळे. त्यामुळे एडिटिंग पण करता येत नाही. आता बघू काहीतरी जुगाड करून करायला लागेल. ह्या क्लिप तिकडे मोबाईलला घ्यायला लागतील. मोबाईलचा स्टोरेज थोडं तरी खाली करायला लागेल, कारण की 128 GB असल्यामुळे आयफोनचा 128 GB हा नथिंग आहे, लगेच भरतो. तर माझा मोबाईल पण 128 GBचा आहे, तर तो पण लगेच भरतो. आणि त्याचा सध्या मोबाईलचा स्टोरेज फुल आहे, तर काहीतरी जुगाड करून करावं लागेल. बघ. तर गाईज आता आपण आहोत सूरजने जो रूम घेतला आहे गेमिंगसाठी. बघ हां सार्वजनिक असेल. एवढं पसंत नव्हतं बोलायचं. तर त्या रूमवरती आलो, अजून सेटअप करायचं बाकी आहे. तर तोपर्यंत आम्ही इथं टाइमपास वगैरे करतोय. सेटअप 4-5 दिवसामध्ये होईल. त्यानंतर सूरज पण तुम्हाला तो व्लॉग दाखवेल की कसं सेटअप वगैरे काय करणार आहे. बोलतो रे येतो मी, साहेब बोलतायत ना. तर तोपर्यंत आता जायचं आम्हाला. अंड्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाला ना, की टायर काय करायचं? टायर विकायचा आहे. तुझं काय टायर विकायचा आहे ना गाडीचा. तर अंड्याच्या गाडीचा टायर विकून आम्ही अंड्याला पार्टी देणार आहोत. तर तो व्लॉग बघा आता थोड्या वेळात. आम्ही अंड्याच्या गाडीचे टायर पण काढू. तर काहीच ही घाण आहे सर्व. तर अंड्याच्या ह्याच्यात टाकायचं, अंड्याचं टाकणार बाय. पाय पण ना घसरतो मध्ये. काय केला काय केला 12चे काय केला. हात पुसला नसेल. तुला माहिती माहिती हा हात पुसलाय.
तर गाईज आता आम्ही आलोय अनिकेतच्या गाडीचा टायरचा पंक्चर काढायला. पंक्चर गाडी टायर काढायचा पूर्ण. टायर काढायचा. हा बघ तुझ्या गाडीला पंक्चर केलं. बोलतो अनिकेतच्या गाडी पंक्चर झाले. अरे 12चे तर मला ओ श्रीराम सॉरी किती टायर एकच टायर आहे की 4 टायर गाडीला 4 टायर. मग चार टायर तुला चेंज करायचे. चेंज करायचे ते तू चेंज करायचे. काय करायचं नेमकी विषय काय आहे ते टायरचा. मी तुला सांगतो जरा थांब. चड्डी सोड की नाही. बनियान मग ती सोड की नाही. एसटी तर गाईज आता एक आमच्यातलं एक एमएससीबी नाही एसटी महामंडळचा माणूस आलाय. तुझं पानं घे अंकुश. पानं घे. तो आपल्या गाडीतला. हे त्याच्या गाडीत कुठे जातोय. हा तो कुठे जायचं तो सांग. तर आम्ही आलो इथनं खालून. ए यार थांब. काय झालंय ते तरी सांग. अरे टायर खोलतोय. टायर खोलायचा आहे तर कसं खोलायचा. चला चला दाखव ते आपल्याच्या नाही होत आहे या. हे हा बघ हा धडी खोलतोय. मला वाटतं सूरज मला वाटतं एसटी महामंडळाचा माणूस कमी आणि पप्पू टायरवर जास्त आहे. आपण हा इलेक्ट्रिशियन. ओ वाव. ह्याला पाना अजून नीट लावते. आणि इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनचा आणि ह्याचा भाऊ संबंधच काय. मग ठेव ना पाना. मग ठेव ना तुम्ही फक्त वायरी जॉईन करा बस. प्लसची मायनसला मायनसची बाबा सिनेमॅटिक करतो. हा नाही येतो ह्यांना द्या पुरस्कार द्या. तर गाईज आता एक पाना खराब झाला म्हणून आम्ही दुसरा पाना आणायला गेलो होतो. तर हा पाना झाला खराब म्हणजे हा फर्स्ट टाक बोलू. गाडीसोबत त्याला भेटला होता पण हा बघा बेंड झाला. आता भावाने दुसरा पाना आणलाय. खोला. हो रे भारी. हा पाना मजबूत आहे काय. जास्त जोर लावायची मग गरज नाही. नंतर पुसू दे. अंडे पुस पुसून काय होतं सांग. समोर दाखवते हा बाय. जाय ना पार्टनर डायरेक्ट फास्ट नाही. हॅलो असू दे तू सांग मी काळाचं सांग. करायचं तर केलं नाही. वेट. असं बरोबर. हे गप. अंडे पुसून काय होतं सांग मला. आपण माहिती ते हे करतो जास्त ब्रेक मारतो ब्रेक जास्त आपण त्यामुळे. मग आपल्या छोट्या गाड्यांसारखं ह्यानं ब्रेक वाड्या असतात. तू ब्रेक मारल्यावर गाडी धुवाय नाही. मग काय होतं. काळं काळं बाहेर पडतं बघ. ब्रेक मारल्यावर ब्रेक मारलं गाडी धुवायने. गाडी धुवायला तर ब्रेक मारतच नाही. कॉमन सेन्स यु नो ब्रो. निघतो मग आपण त्याच्या शूटला जायचंय. कुठं रे. हल्दीवर शूट येतोच हल्दीला. कुठल्या हल्ली. सतीवर. ओ वाव. गाय तुमचीच कमी होती. दे. अंड्या बघ. अंड्याकडे बघ एकदा. अतिरेकी हो आई शपथ. चलतोय रे दहंडीला फिक्स आहे यावर्षी भाव आपला. ताकद आहे अनिकेत. ताकद बरी. तर गाईज आता जातोय वेदूच्या इथे हळदीला. एका ताईची हळद आहे तर त्या हळदीला जातोय. बाकी सर्व पुढे गेलेत. मी एकटाच मागे राहिलोय. आता जातो थोडा नाचणार बिचणार थोडं एन्जॉयमेंट करणार आणि मग घरी. आता सर्व ग्रुप आहे आमचा. भाऊ फोन करून आलाय. सूरज बोललाय. सूरज तर आलाय. अंड्या पण आलाय. अजय पण गेलाय. मी जातोय. वेदू आहे. थोडं माझ्या मस्ती करू नाचू बिचू. आम्ही फोटोग्राफर असल्यामुळे तुम्हाला माहिती मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर असल्यामुळे कोणत्या ऑर्डरला आम्हाला नाचलं नाही भेटत. तर इथं आता मनसोक्त नाचणार. बघू कसं आहे डीजे बीजे आहे की नाही. काय आता इथं हळदीला आलोय. आपला भाव आणि सूरज जेवायला बसले. जेवायला बसले. हळद कोणाची अरे नाचतोय. घेतली कोणा बघा डोक्यावरती. अंड्याला घेतली नाही अंड्याला.有人。